नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी 9/9/2025. तर एक्सपायरीसाठी कसा डेटा बनला आहे, काय व्ह्यू आहे आपला, तो आपण त्या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, एफ आय इज अजूनही निगेटिव्हच आहे, पण थोड्याशा पोझिशन्स नॉर्मली कट केलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे, साईडवेज टू निगेटिव्ह काम झालेलं आहे आज. त्या ठिकाणी आपण जर क्लायंटकडे बघितलं तर ऑलमोस्ट सेम पोझिशन्स आहेत. जे पण काही ट्रान्झॅक्शन झालेत मेजर ते पुट साईडला झालेले आहेत. पुट लॉंग्स टोटल जे ऍड केलेत 13%चे, त्याच्यानंतर पुट शॉर्ट्स ते पण ऑलमोस्ट 11%चे. तर म्हणजे बरोबरीचा हे झालेला आहे. ठीक आहे, तर ज्यावेळी मार्केट खाली खाली होतं त्यावेळी त्या ठिकाणी पुटवर जे काम झालेले आहे आणि एफ आय इजने थोडेसे कॉल त्या ठिकाणी लॉंग केलेले आहेत. जवळजवळ 15%चे कॉल त्या ठिकाणी लॉंग केलेत कम्पेअर टू जे कॉल शॉर्ट करायचे त्या पटीत. पण मेजर पुट सुद्धा त्या ठिकाणी शॉर्ट्स केलेत, म्हणजे मार्केट वरती जाण्यासाठी त्यांचा थोडासा भर दिसतोय. आणि नेट टू नेट ज्या पोझिशन्स आहेत त्या 4,69,000 आहे, कम्पेअर टू कालच्या ज्या पोझिशन होत्या त्या 5,18,000च्या होत्या. तर इथे मित्रांनो, जे प्रो प्लेयर आहेत ते प्रो प्लेयरने काम काय केलंय ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. फ्युचर जे लॉंग होते ते थोडेसे कमी केलेत. ओके, आणि त्याच्यानंतरून जे कॉल शॉर्ट्स होते ते त्या ठिकाणी वाढवलेले 13%ने, कम्पेअर टू कॉल लॉंग जे आहेत ते 10%ने वाढवलेत. आणि नेट टू नेट तुम्ही बघू शकत असाल, जेवढे लॉंग कॉल आहेत तेवढेच कॉल शॉर्ट सुद्धा आहेत. आणि इकडे 11,62,000चे जे पुट शॉर्ट आहेत ते कम्पेअर टू पुट लॉंग जे आहेत ते अजून थोडेसे कॅरी आहेत. ओके, तर ओव्हरऑल कॉन्झर्वेटिव्ह पोझिशन्स आहे, फार ना पॉझिटिव्ह आहे ना फार निगेटिव्ह आहे, एकदम बॅलन्स पकडून चाललेले आहेत प्रो प्लेयर. पण ह्याच्यामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट हे आहे की उद्या एक्सपायरी आहे, आणि ज्यावेळी एक्सपायरी असते त्यावेळी मार्केट हे एफ आय अशा पद्धतीने थोडंसं साईडवेज आणि स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांनी जो विकलेला माल आहे तो दोन्ही साईडने त्यांना कव्हर करायचा असतो. आता तुम्ही जर 2 तारखेचं गणित बघितलं, ठीक आहे, तर 2 तारखेची जी एक्सपायरी होती ते 2 तारखेपासून जे मार्केट तुम्ही बघाल ते एक ॲव्हरेज प्राइसला आलेलं आहे. म्हणजे जो हाय झाला होता, रिसेंट हाय 24,976 पर्यंतचा, तर तेव्हापासून थोडंसं मार्केट खाली पुन्हा वरती खाली असं करत करत एक ॲव्हरेज पॉईंटला आलेलं आहे. म्हणजे हा 24,800चा जो आहे तो एक सेंटर पॉइंट बनतोय, त्या अर्थाने ज्या ठिकाणी एक्सपायरी क्लोज करता येऊ शकते. मे बी बायस थोडासा पॉझिटिव्ह राहू शकतो. ओके, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते साईडवेजच आहे. फार मोठा मूव आपल्याला थोडासा अवघड दिसतो, कारण पोझिशन दोन्ही साईडनी इक्वल आहेत. त्या ठिकाणी इंट्राडे मध्ये कसे चेंजेस होतात ते बघणं इम्पॉर्टंट आहे. आता जो एस जी एक्स निफ्टी जो ट्रेड करतोय तो 60 पॉईंट पॉझिटिव्ह करतोय. तर मित्रांनो, एक्सपायरी मध्ये दोन्ही साईडच्या मूव असल्यामुळे जर कॉल वरती साईड जर मोठा मूव भेटतो 100-1 पॉईंटचा, तर तिथून कॉल सेल करणं थोडंसं बेटर होईल. आणि खालच्या साईडला जर एक मूव भेटतोय तर तिथून पुट सेल करणं थोडंसं बेटर होईल. तर अशा हिशोबाने तुम्ही एक साईडवेज डायरेक्शन त्या ठिकाणी प्ले करू शकता एक्सपायरीसाठी. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक्सपायरीचा डेटा आहे. तर ॲनालिसिस आवडत असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांना पोहोचवा आणि डेटा ड्रिव्हन व्हा. मित्रांनो, आजपर्यंत रॅन्डम ट्रेडिंग भरपूर झालं की बाय सेल बाय सेल बाय सेल, तर हे न करता काही एक सिस्टमॅटिक ट्रेडिंग आपल्याला त्या ठिकाणी करता येते का, असं आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग करू. आणि हेजिंग करून आपल्याला वार्षिक एक डिसेंट रिटर्न्स त्या ठिकाणी कमवता येऊ शकतात. तर मित्रांनो, शिकूया, डेटा ड्रिव्हन होऊया आणि एक्सपायरीसाठी रेडी होऊया. तर एक्सपायरीसाठीचा डेटा त्या ठिकाणी आहे साईडवेज टू पॉझिटिव्ह. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया मित्रांनो. थँक्यू.